आपण मी दिगंबर औदुंबर शाळीग्राम. नाव नाही सांगितलंय, आता पत्ता नाही सांगितलं ना नशीब. तुमचे वडील असतीलच. दुर्दैवाने आहेत अजून ते. तसं नाही हो. विनोदराव तुमचे वडील असतील तर त्यांनाच भेटायचं होतं मला. अहो ते माझे वडील आहेत, पण ते अजून आलेले नाहीये. बरं ते येईपर्यंत मी बसू का? हो बसा. एक विचारू का? काय? या आपल्या भगिनी का? नाही नाही नाही, मी याची बहीण. भगिनी म्हणण्या इतकं प्रौढ झालेली नाहीये. मी एक खुलासा करू का? भगिनी हा शब्द आदरार्थी असा वापरला होता. अहो हवा तर तो परत मागे घेतो. मागे घ्यायला तुम्ही काय पुढारी आहात का? घेतो. अहो, मी विमा ऍक्शन मध्ये असतो. अचानक जाणाऱ्या माणसांसाठी ही विमा योजना असते. अहो आम्ही क्लेम घेतला आणि नाही घेतला, त्यात तुमचा काय संबंध? आपल्या निदर्शनास आणू का? आम्ही एकदा क्लेम सेटल केला ना की ज्याला क्लेम मिळतो तो सहकुशीने एखादा सिनेमा पाहायचा, तो सुद्धा तो कुणीतरी दिलेल्या पासावर. आणि घरी आल्यावर कामाच्या ओझ्याखाली थकलेली ती आकारी प्रौढ झालेली बायको येते समोर पाण्याचा तांब्या भांडा घेऊन. मग तिलाच समजायचं मुमताज नाहीतर हेमा मालिनी, आणि विसरून जायची दिवसभराची सारी दुःख तिच्या सहवासात. असा हा चालतो आमचा 12 माणसांचा संसार. संत होतं. पिकोबा, हे बघ बाबा काम होतं ना, जावा जावा जावा. नमस्कार, मी दिगंबर औदुंबर शाळीग्राम. हे नाव सांगायला परत इथे आला. नाही हो, पण आता क्लेम घ्यायला काही हरकत नाही हेच सांगायला आलो होतो. मी एक सुचवू का? हा, सुचवा सुचवा. परत इथे यायच्या आधी तुमचा स्वतःचा विमा उतरवून या, म्हणजे तुमच्या घरच्या माणसांना क्लेम मिळेल. अहो पण हे साहेब, अहो ती आत्महत्या नव्हती हे असं सिद्ध झालंय आता. हे बघा, ती आत्महत्याच होती आणि ज्या बोर्डाच्या चुकीमुळे झाली तिच्यावर मी केस केले वरच्या कोर्टात. अहो मी एक विचारू का, शंका विचारू? अहो बोर्ड फार फारत दिलगीर व्यक्त करील, पण 1 लाखावर पाणी सोडायचं म्हणजे. हे बघा, ज्याला लाख कमवता येतात ना त्याला त्यावर पाणी सोडता येतं. भिकोबा, भिकोबा, काय साहेब? किती हाका मारायच्या तुला? सर ऐकायला नाही आलं. हे बघ, मला एक वेळ मुकी माणसं चालतील पण बहिरी अजिबात चालणार नाहीत. हो नाही तर ह्याचा अजून कोण घेणार? तुम्ही अजून इथेच उभे? नाही नाही, जातो. भिकोबा, त्यांना बाहेरचा रस्ता दाखव. अहो, भिकोबा कशाला? भिकोबा नको नको, मी त्याच रस्त्याने नाही का आता नो, त्याच रस्त्याने बाहेर जातो. ते भिकोबाला तर दिलं. मी जातो भिकोबा, साहेब. मी दिगंबर औदुंबर शाळीग्राम या आता. येतो हा, येतोय. भिकोबा, हा? आजही वॉचमन आला नाही कामावर? नाही. अहो त्याचा हॉस्पिटलमध्ये असलेला मुलगा आज वारला. अरे त्याला मी काय करू? मला कामाशी मतलब. हे बघ, उद्यापासून नवीन वॉचमन ठेवून घे. अहो पण त्या विचाराने काय करायचं? हो. मग थांबलायस का इथं? कामाशिवाय माझ्या समोर कोणी थांबलेला चालत नाही, माहितीये की नाही? मी मुद्दामूनच थांबलोय. कसलं काम आहे? महत्वाचं काम आहे. मला नाही तसं वाटत. बोल, काय काम होतं? पैशापेक्षाही अजून आम्हाला महत्वाची भरपूर कामं असतात. मला नाही तसं वाटत. बाबा मला सांगाय, तुम्ही त्या प्रियाच्या वडिलांना ओळखता ना? हो. अहो मग तुम्ही त्या प्रियाच्या काकांना सांगून आमच्या भेटेगाडी बंद करावल्या, बरोबर ना? हो, त्याचं उत्तरही तुला चांगलंच ठाऊक आहे. अरे या घराची सून होण्याच्या लायक तिचं घर नव्हतं. तुझं लग्न मी कधीच ठरवलंय. हॅलो सदा.
आता काम संपलं नाही अजून. अरे ये बैस. काय येतो मी पुन्हा येतो. हॅलो. कळलं. तू थडकाचं नाही ना करत आहे. बरं. हो. हं. बाबा, तुम्हाला हे आधीच माहिती होतं का तुम्हीच घडवून आणलंय ते? तुला काय वाटतं? तुम्हीच याच्या पाठीशी आहात. मग मिलिंदलाही तेच वाटलं असेल. हो. काय झालं ग? अरे नितीन, मिलिंदची उद्यापासून बदली झाली आहे. बॉर्डरवरील मिलिटरी हॉस्पिटलला. काय अच्छा अचानक? अगं मी सांगतो त्या बाबानेच केलेलं असणार. माझा आणि प्रियाचं पण असंच केलं नाही. अगं कुठला सूर उगवताय बाबा आपल्यावर हे? हे बघा, हा सूर नाही. मी ठरवलेली योजनाच्या आड जो येतो ना त्याला असाच बाजूला करतो मी. बाबा, आजवर कधी काही मी बोलले नाही. तुम्ही जे जे सांगत आलात तशी वागत गेले. मला आवडत नसतानाही मेडिकल कोर्स घेतला. प्रमिल गेली. साऱ्यांनी तुमच्यावर तोंड सुख घेतलं. पण मी ओठ शिवून गप्प बसले. काय वाईट होतं त्या मिलिंदमध्ये? त्याची परिस्थिती, आई वडील नसलेला, अनाथाश्रमात वाढलेला जावई नको होता मला. तुझं लग्न मी कधीच ठरवलंय. मला न विचारता हे बघ, तुला जन्माला घातली ना तेव्हाही तुला विचारलं नव्हतं मी. मग आमचं प्रेम? तुला विसरावंच लागेल. प्रेम म्हणजे काय असतं का? एक वेळ जाण्याचं साधन. हे बघ रेखा, संसार प्रेमावर चालत नाही. मग कशावर चालतो? पैशावर? प्रतिष्ठेवर? नाही बाबा, पैशावर चालतो तो आश्रम, संसार नव्हे. आणि या घरात चाललाय तो नुसता खटपटल्याचा घ्या. तुम्ही खेळवत आहात या तुमच्या हातातल्या बाहुल्या. तुम्हाला हव्या तशा दोरीनं. पण खेळाचा शेवट हा असतोच. बाबा, ज्या तुमच्या हातातल्या या दोऱ्या सुटतील ना त्या तुमच्यानं काहीच होणार नाही. फक्त उठतील त्या तुमच्या पश्चातापाचे डोळ्यातले अश्रू. अगं ताई, अगं ताई. स्वतःचे नव्हे. वहिनी पोस्टमन. भाऊजी, कोणाचे घर? पत्र तुमच्याच नावाचं आहे पण मागे पत्ता देवाचा आहे. नक्कीच प्रमिलचं पत्र असणार. बघा, मी म्हणाले होते प्रमिलचं पत्र आहे. वाचू? प्रिया आई, आज तुझी खूप आठवण झाली. मी गाण्याच्या क्लासला गेले तर आज मला कुठलं गाणं शिकवलं माहित आहे? आई, तुझी आठवण येते. तुला सुद्धा येते होतं माझी आठवण? आणि तू स्वेटर फाटून होतीस तू केव्हा ग? इथे आयते स्वेटर खूप मिळतात. पण मला तुझ्या हातचा रंगला त्याने थंडी नाही भाजायची. लवकर पाठव. आणि बाबांचं गेलं ना ग. मी या सुट्टीत येणार आहे. तुझ्याने काकाला नवीन गाडी घेऊन दाखवणार आहे. आणि पियानो फक्त बाबांना. तुकोबा सांगत होता पूर्वी तू बाबांना रोज रात्री पियानोवर गाणं गाऊन दाखवायचीस. मला शिकवशील ते गाणं? बाबा जेव्हा बघणार आहे मी ते म्हणत जाईल. म्हणजे बाबाने नुसतं ऐकत बसायचं. ते तू लाजू नको ग. पत्राचं उत्तर मोठं मोठं पाठव. वाट पाहते तुझी घर. वहिनी प्लीज माझ्यासाठी, या मानलेल्या भावासाठी, या आभासाच्या कोशातून बाहेर या. का? का भाऊजी? तुम्हाला माझं हेही सुख बघवत नाही? भाऊजी, तुम्हाला काय वाटतं मला ठाऊक नाही तुमची बछडी या जगात नाही ते? पण भाऊजी, हे विसरण्यासाठी वेळ लागावं लागतं आणि प्रयत्न करूनही वेळ लागत नाही. म्हणूनच खोट्या स्वप्नांच्या दुनियेत मी स्वतःला गुरफटून ठेवलंय. म्हणजे हे पत्र? हो, हे पत्र मीच लिहिलंय आणि विकोबाला सांगितलं पोस्टात नेऊन टाकायला. भाऊजी, किती झालं तरी आई आहे हो मी. आई. आता बसले मी आलो. हो हो ये ये. त्यांना हे पत्राबद्दल कळू देऊ नका. त्याच्यात ते माझं हेही सुख हिरावून घेतील. ठीक आहे. अरे सदा. अरे मी ऐकलंय की तू पुन्हा केस केले सुप्रीम कोर्टात. हो, खालच्या कोर्टानं माझा दावा फेटाळून लावला. पण त्यांना माहिती नाही, अरे गाठ कुणाशी येते. ही सारी संपत्ती, हे सारं वैभव, सारं पणाला लावेन. पण ही केस मी अशी अर्धवट सोडणार नाही.
अरे पण हे सर्व झाल्यानंतर ही केस कशासाठी? माझ्या समाधानासाठी बोर्डाला चांगलाच धडा शिकवणार आहे मी. हॅलो, ट्रकॉल फ्रॉम दिल्ली. येस येस, आय एम वेटिंग. हॅलो, बोला मिस्टर पटेल. तो काय सांगताय? खरं? धन्यवाद धन्यवाद. ओके, ठेवा फोन. सदा सदा रे, मी केस जिंकलो, बोर्ड हरलं आणि वर सुप्रीम कोर्टानं माझ्या बाजूने 10,000 रुपये द्यायचा निर्णय पण दिलाय. अरे प्रमिल तर गेली, आता 10,000 रुपये काय कामाचे? काय अरे जा जा, गरम पाण्याची पिशवी घेऊन ये पटकन. नाही म्हणाले की काय? अरे तुला सांगितलंय ते कर रे. साहेब, तुम्ही चांगलं डॉक्टर घेऊन आला. पण वापसाची गुन्हा मिळाले. हो हो, देऊया देऊया. कशाला डॉक्टरांना त्रास काका? फोन होऊन काय होणार आहे? जगातला पाप कमी होईल इतकंच. ए निखिल,